हे बघ दाद्या, तुला ना माझ्या हिश्श्याचे पैसे द्यावेच लागतील आणि जर तू माझ्या हिश्श्याचे पैसे नाही दिले तर नाही इलाजाने मला तुझ्यावरती केस करावी लागल, लक्षात ठेव. अगं काय झालंय? कुणाचा फोन आता? अहो दादाचा फोन होता. काय म्हणत होता तो? अहो त्यांनी ना शेत विकलंय, त्याच्याकडे बक्कळ पैसा आलाय म्हणून मी माझ्या हिश्श्याचे पैसे मागत होते. असं? मग तुझ्या वाटणीचा निम्मा हिस्सा तुला भेटायलाच पाहिजे. तो तुझा हक्क आहे, तू अजिबात सोडू नकोस. हा, मी कसं सोडेन? पण याच्या अगोदर आहे ना, तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे की ज्यावेळेस तुझे वडील आजारी होते 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस किती खर्च आलता ग दवाखान्याचा? माझ्या वडिलांना हो. 4 लाख रुपये खर्च आला होता. हो. तर मग तू तुझ्या भावाला वडिलांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी किती रुपये दिलते ग? मी हो. मी काहीच नव्हते दिले. अहो असं? तुला अजून एक प्रश्न विचारतो. तुला तो काळ आठवतोय का नाही बघ. हा, ज्यावेळेस तू डिलिव्हरी होणार होतीस ना, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिला रक्ताची फार गरज आहे आणि हिला जर रक्त भरलं तर डिलिव्हरी व्यवस्थित होईल. त्यावेळेस तुझ्यासोबत फक्त तुझा भाऊ होता बरं का. आम्ही तर आपल्याच गावी होतो. डॉक्टरांनी सांगितलं हिला रक्त भरावं लागल. त्यावेळेस तुझा भाऊ तर गडबडून गेला. म्हटलं की अचानक कुठून रक्त आणायचं? रात्रभर इकडं तिकडं फिरला अगं तुझा भाऊ. आणि तुझ्यासाठी 1 नव्हे 2 नव्हे तर त्यांनी अख्ख्या 10 रक्ताच्या बाटल्या तुझ्यासाठी गोळा केल्या आणि डॉक्टरांना म्हणला की माझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घ्या. तुझ्यासाठी तो रात्रभर जागलाय. रात्रभर त्याच्या डोळ्यात अश्रू होते. अगं तो तुझ्यावर जीव ओवाळून टाकतोय ग आणि अशा सोन्यासारख्या भावाला तो हिस्सा मागतेस? अगं तुझ्या वडिलांच्या दवाखान्याला 4 लाख रुपये खर्च आलाय. झाला असन त्याच्यावरती कर्ज, विकली असन जमीन आणि तू त्याला हिस्सा मागायला लागलीस? शोभतय का तुला? अगं हिस्सा कुणाला मागावा? जो व्यसनाधीन झालाय, आई वडिलांना सांभाळत नाही, बहिणीला कधी फोन करत नाही, अशा निर्लज्ज भावाला हिस्सा मागा ना. आणि तू अशा सोन्यासारख्या भावाला हिस्सा मागतेस? शोभतय का तुला? खरं आहे अहो तुमचं, माझंच चुकलं. हॅलो दादा, माझं मगाशी चुकलंच, मला माफ कर. मला तुझ्या हिश्श्यातला 1 रुपया पण नको. फक्त तू आई वडिलांना आयुष्यभर सांभाळ आणि आपलं बहीण भावाचं नातं आयुष्यभर टिकव. बरं का ताईंनो आणि दादांनो, आपली रक्ताची नाती होईल तेवढे जपण्याचा प्रयत्न करा. एकदा का ती गळून पडली ना, ती जोडणं अशक्यच. काय बरोबर ना मित्रांनो?